राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर 2 मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि उतारा या प्रश्नांची उत्तर आपण बघूया। संभाव्य उत्तर असणारे आपला सेट होता बी। तर बघूया, फुकटचं मिळालं त्याची दुर्दान करणे या अर्थाची म्हण पुढील पर्यायातून अचूक ओळखा। म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला फुकट मिळाली असेल तर तिला काय करणे, उडवणे। म्हणजेच काय, फुकटाची कडी आणि धावधाववाडी। म्हणजे एखाद्याला धन सापडलेले अचानक, तर तो काय करतो, याच्यावर पैसे उडव, स्कॉर्पिओ घे, गाड्या घे यासारखं। फुकटचा गाल केला लाल, एखादी वस्तू जर तुम्हाला फुकट मिळाली असेल तिचा भरपूर फायदा करून घेणं, असा याचा अर्थ होतो। फुकटच्या म्हशीमागं विकतचं रेडकू, म्हणजे काय की एकानं तुम्हाला फ्रीज दिलाय आणि त्या फ्रीजला दुरुस्त करण्यासाठी त्या फ्रीजच्या किमतीपेक्षा जास्त खर्च करणे, त्याला म्हणायचं फुकटच्या म्हशीमागं विकतचं रेडकू। फुकटचं घावलं आणि बापलेक धावलं, म्हणजे काय तर समजा तुम्हाला एखादी गोष्ट फुकट मिळत आहे तर त्या पाठीमागे धावत जाणे, त्याच्या पाठीमागे खरं काय खोटं काय याचा सारासार विचार न करता धावणं, त्याला म्हणायचं फुकटचं घावलं आणि बापलेक धावलं। त्यामुळे उत्तर या ठिकाणी एक असणार आहे, लक्षात घ्या। हा प्रश्न मोरावळंबेच्या मणी या प्रकरणातून आलेला, लक्षात ठेवा। त्याबरोबर जमिनीचे फूल चालवी जगाची चूल या मणीचे योग्य अर्थ ओळखा, असा प्रश्न विचारलाय। आता फूल म्हणजे काय तर जमिनीच्या फुलातून जगाचं पोट भरतं। फूल या ठिकाणी लक्षार्थ पीक आहे, लक्षात घ्या, बरोबर का। या पीक जर पिकलं नाही तर तुम्ही काय खाणार आहे, जगाचं पोट भरतं, त्यामुळे हे बरोबर आहे। जमिनीच्या पिकाचे फूल फुलते त्यावर जगाची चूल पेटते, म्हणजे जर अन्नधान्य पिकलं नाही तर जग उपाशी राहणार आहे, अन्नधान्याचा दुष्काळ पडणार आहे, त्यामुळे हे पण बरोबर असणार आहे। आणि डिपार्टमेंटल ASO 2017च्या परीक्षेमध्ये एक पर्याय आला होता, तो होता जमिनीचे फूल चालवी जगाची चूल। आपण 0 एरर मराठीमध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे बघा। तर जमिनीच्या वरच्या थरातच पिके येतात, त्यामुळे या ठिकाणी ABC बरोबर असणार आहे। धूल फूल चूल मूल हे सृष्टीचक्र चुकीचं आहे, डी चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। पण अजून एक मुद्दा असा आहे की फक्त त्या ठिकाणी मला हे पण वाटलं होतं, म्हणून या ठिकाणी मी याचं उत्तर 2 पण देतो आणि 4 पण देतो, पण शक्यता ही 2चीच जास्त आहे, कधी कधी आयोगात सांगता येत नाही। हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत या शब्दसमूहाचा एक शब्द कोणता? जर बघितलं मित्रांनो, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आ सेतू हिमालय, बरोबर आहे। म्हणजे हा अव्ययभाव समास सुद्धा उदाहरण आहे। म्हणजे आ हा काय लागलाय, संस्कृत उपसर्ग लागलेला, लक्षात घ्या, संस्कृत उपसर्ग आहे, बरोबर आहे। आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून अव्ययभाव समास तयार होतो आणि त्याचा सामासिक विग्रह केला ते हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असा होतो। आणि हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यात पण येतं, म्हणून याचं उत्तर एक असणार आहे, लक्षात घ्या। ओके, चला पुढे। मी तुझ्याशी एक व्हावे आणि भ्रमावे योजने, जीवनाचा श्वास व्हावे आणि युगाची गुंजने। म्हणजे व्हावे अनभ्रमाचे योजने आणि युगाची गुंजने या ठिकाणी जर बघितलं, म्हणजे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वता नावडो। काय होतं की बऱ्याच वेळा काव्याचरणामध्ये मध्ये किंवा ठराविक ठिकाणी किंवा शेवटी एक व अधिक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने येतात, यमक साधला जातो, त्याला यमक अलंकार म्हणतात, लक्षात घ्या। म्हणून याचं उत्तर या ठिकाणी यमक अलंकार असणार आहे। योजने गुंजने, नेने हा यमक साधलाय, नाही का। आपण आपले बरेचसे कवी असतात की आपण दररोज काहीतरी कविता करत असतो, मी खाल्ला गुड्डे तुला हॅपी बर्थडे यासारखी कविता आपण करतो, यामध्ये यमक साधलेला आहे बघा, बरोबर का। काही अर्थ नाहीये त्याच्यामध्ये, पण यमक साधलाय, आपण यमक साधतो, त्या ठिकाणी यमक झालेला आहे, उत्तर 2 असणार आहे। श्लेष म्हणजे काय असतो माहिती आहे की नाही, श्लेष म्हणजे एका शब्दामध्ये 2-2, 3-3 अर्थ असतात। मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, मग या ठिकाणी मित्र म्हणजे कोण, मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा, दोस्त, यार, 2 अर्थ आहेत। कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागा म्हणजे का तर जा कीर्तनाला जा, कीर्तनात झोपू नका, कीर्तनात जागा धरा, बाबांनी जे सांगितलंय, महाराजांनी जे सांगितलंय त्या तत्वाला जागा म्हणजे जागा, म्हणजे वेगवेगळे अर्थ आहे, नाही का। ही बघा लक्षात घ्या, मला एसटी लागते म्हणजे गरज आहे आणि लागते म्हणजे त्रास होतो, हा श्लेष अलंकार आहे। अनुप्रास अलंकार कशाला म्हणायचं, बालिश बहु बायकात बडबडला, ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली त्यामुळे नाद निर्माण झाला आणि श्रवण सुगमता निर्माण झाली, त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार। उपमा म्हणजे काय, 2 वस्तूमध्ये साम्य असतो, बरोबर आहे। म्हणजे कर्ण आणि आपल्या वर्गातला गणेशाचं वर्णन करायचं आहे आणि गणेशाला उपमा दिली कोणाची, कर्णाची। आमच्या वर्गातला गणेश हा कर्णासारखा दानशूर आहे, त्याला उपमा म्हणायचं। त्यामुळे उत्तर या ठिकाणी काय असणार, एक असणार
आपलं उत्तर 2 असणार आहे, लक्षात घ्या. 4चं उत्तर 2. ओके, चला पुढे. दोन अथवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बोधक उभयान व्याव्याने जोडली असता तेव्हा ते कोणते वाक्य होते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा इथे सिंपल आहे. आपण वन डे रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा सांगितलं होतं, जे की आपण युट्यूबला घेतलेलं आहे. वन डे रिव्हिजन सेशन जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या झिरो एरर मराठी जर तुम्ही बघितलं, उभयान्वी अव्ययाचं प्रकरण घ्या किंवा वाक्याच्या प्रकारातलं प्रकरण घ्या, हे सांगितलेलं आहे. आणि झिरो एरर मधले जवळपास व्याकरणाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. बरोबर का? मग याच्यात जर बघितलं दोन अथवा समान, समान म्हणजे काय तर प्रधान. बरोबर का? म्हणजे काय या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य प्रधान आहे, दुसरं वाक्य प्रधान आहे किंवा अजून वाक्य प्रधान आहे, असे जेव्हा कशानं जोडले जातात हे दोन वाक्य, तर प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले जातात. प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले जातात तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं, लक्षात घ्या. तेव्हा ते काय असतं? संयुक्त वाक्य असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे? आणि हे जे आहे विशेषण गौण आणि नामगौण हे मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य आहेत आणि गौण वाक्याचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. आता मिश्र वाक्य कशाला म्हणायचं? पहिलं वाक्य प्रधान असतं, दुसरं वाक्य गौण असतं आणि हे जेव्हा गौणत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले जातात. बरोबर आहे? गौणत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले जातात म्हणजे हे वाक्य असमान असतात. एक प्रधान आहे, एक काय आहे? गौण आहे, म्हणजे असमान आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर हे झाले मिश्र वाक्य. मग हे नामवाक्य, मग याच्यामध्ये जे गौण वाक्य आलेलं आहे, या गौण वाक्याचे 3 प्रकार पडतात. एक आहे नामवाक्य, दुसरं विशेषण वाक्य आणि तिसरं आहे क्रिया विशेषण वाक्य. बरोबर आहे? याच्यावर सुद्धा पुढे प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे? म्हणून उत्तर काय आलं या ठिकाणी? दोन अथवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले म्हणजे संयुक्त वाक्य. म्हणजे हे तुम्हाला झिरो एरर मराठी जे आपलं पुस्तक आहे या पुस्तकात सुद्धा हे दिलेलं आहे. बरोबर आहे? पुढे बघा, खालील समानार्थी शब्दाचे गट ओळखा. चंद्र, इंदू, हिमांशू. जर तुम्ही PYQ चांगले केले असतील, झिरो एरर मध्ये चंद्र या शब्दाचे अनेकदा समानार्थी विचारलेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. इंदू आणि हिमांशू हे काय असणार आहेत? चंद्राचे असणार आहे. भानू म्हणजे कोण? सूर्य. हा प्रश्न झिरो एरर मराठी जर PYQ चांगलं केलं असेल, 1984 पासून 2023 पर्यंत समानार्थी शब्द जर चांगले केले असतील तर तुम्हाला या ठिकाणी शब्दसंग्रहाचे चांगले मार्क्स आले असते. लक्षात घ्या, PYQ वर हा पेपर बराचसा होता. नदीला आपण सरिता, तट्टिनी, तरंगिणी म्हणतो, या ठिकाणी तारांगिणी झाले, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे, हे लक्षात घ्या. लक्ष्मी, श्री, इंदिरा, कमला हा बरोबर आहे. ज्ञानी, शहाणा, डोळस, जाणकार या ठिकाणी हे पण बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. सी आणि डी हा बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. उत्तर जर बघितलं तर सी आणि डी असणार आहे. हा सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. पुढे बघा, भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भाटक म्हणजे काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण घरात कामाला बोलवतो किंवा शेतात कामाला बोलवतो, त्याची जी काही मजुरी मिळते त्याला भाटक म्हणायचं. मजुरी, कामाचा मोबदला, त्याला मजुरी म्हणायचं, लक्षात घ्या. उत्तर याचं 1 असणार आहे. ओके, म्हणजे कळालं याचं उत्तर 1 आहे, याचं उत्तर 3 आहे. गडद निळे जलद भरून आले. वरील काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता येईल? आता तुम्हाला विचारलं समास, अनुप्रास हा अलंकार आहे त्यामुळे समास येत नाही, हा पर्याय गेला. अलुक, जलद, जल देणारा. बरोबर आहे? दुसरं पद जर बघितलं मित्रांनो तर धातू साधित आहे, लक्षात घ्या. ज्या समासातील दुसरं पद धातू साधित असतं त्याला दुसरे पद धातू साधित असते, त्याला उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास असं म्हणतात. बरोबर आहे? उत्तर 3 असणार आहे. इथे विशेषण पूर्वपद, या ठिकाणी विशेषण पहिलं पद नाहीये, लक्षात घ्या. अलुक पहिलं पद काय आहे? सप्तमीचं आहे का नाही, त्यामुळे अलुक तत्पुरुष समास सुद्धा नाहीये. म्हणजे उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. अभ्युदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अभ्युत्थान म्हणजेच उत्कर्ष, अभ्युदय म्हणजेच उत्कर्ष. बघा, या शब्दाचा अभ्युदय म्हणजे काय तर उत्कर्ष. बरोबर आहे? हा आहे. मग हे शब्द सुद्धा काय आहेत? समानार्थी आहेत.
मग या ठिकाणी बघितलं अपकर्ष. अपकर्ष म्हणजे काय, तर अपकर्षच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, उत्कर्ष. म्हणजेच काय असणार आहे, अभ्युदय असणार आहे. असाध्यच्या विरुद्धार्थी साध्य असणार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे, असाध्य साध्य असणार आहे. म्हणून उत्तर काय आलं या ठिकाणी, उत्तर याचं 2 असणार आहे. पुढे बघा, खालील प्रत्यय साधित शब्दाबाबतची अचूक विधाने ओळखा. बघा, पांडव हा असंस्कृत प्रत्यय लागून प्रत्यय पंडू या नामाला, पंडू नावाचा राजा होता आणि त्यांची मुलं जी आहेत ती एक पांडव. बरोबर आहे, म्हणजे हे काय आहे, अप्रत्यय आहे. हा संस्कृत प्रत्यय आहे. बागवान या ठिकाणी बघा, वान हा अरबी प्रत्यय नाहीये. हा वान किंवा मान हा संस्कृत प्रत्यय लक्षात घ्या. मान किंवा वान हे संस्कृत आहेत, लक्षात घ्या. कुठले आहेत, हे संस्कृत आहेत मित्रांनो. वान संस्कृत प्रत्यय आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर गोडसर, सर हा मराठी प्रत्यय आहे. बघा, म्हणजे ह्या ठिकाणी चुकलेला आहे. उनाडकी हा सुद्धा मराठी प्रत्यय आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी चुकलेला आहे. म्हणजे बी आणि डी चुकीचा, ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी हा पर्याय बरोबर, बी आणि डी चुकीचा आहे. उत्तर 1 आलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून मी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण सांगितलं होतं की हे प्रत्यय विचारतात, हे उपसर्ग विचारतात, हे व्यवस्थित केले पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, खालील दिलेले वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी जर बघितलं, चंदन करणे म्हणजे नाश करणे, लक्षात घ्या. चंदन करणे म्हणजे नाश करणे हा 3 नंबरचा पर्याय. 3 नंबर इथं आलं, इथं आलंय, हा पर्याय कटला, हा पर्याय कटला. चांदी करणे म्हणजे काय माहिती का, नाश होणे, लक्षात घ्या. नाश होणे हा एक मुद्दा आला. तिलांजली उठणे म्हणजे काय, नाशासाठी तयार होणे. आणि दमन करणे म्हणजे काय, एखाद्या पक्षाचं दमन केलं, नष्ट केलाय. बरोबर का. समाप्त करणे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं, 2 आलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बरोबर का. दमन करणे म्हणजे काय, नष्ट करणे, हे लक्षात घ्यायचं आहे. उत्तर 2. वत्सलाबाई म्हणाल्या की आज माझा आषाढी एकादशीचा उपवास आहे, मी आज थंडा फराळ करणार. अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. आता बघा, हा PYQचा प्रश्न आहे आणि 0 एरर ज्यानं वाचलंय त्याचा प्रश्न चुकला नाही, लक्षात घ्या. थंडा फराळ करणे म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, थंडा फराळ करणे म्हणजे काय, तर उपाशी राहणे. बघा, तिथे पण असं होतं की तो रात्री उशीर आल्यामुळे आईने त्याला थंडा फराळ करून झोपवले. म्हणजेच काय झालेलं आहे, तो उपाशी झोपवलेला आहे, त्याची शिक्षा त्याला मिळालेली आहे. उत्तर याचं 4 असणार आहे, लक्षात घ्या. तरडी पेटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तरडी पेटणे म्हणजे रागावणे, लक्षात घ्या. हद्दपार करणे नाहीये, दुरून पाहणे सुद्धा नाहीये, जळून जाणे पण नाहीये. तर माझी तरडी पेटली आपण म्हणतो, म्हणजे मी रागावलेला आहे, संतप्त झालो आहे. उत्तर 3 असणार आहे. वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. खनपटीस बसणे हा PYQ मधला, आपल्या 0 एरर मधला प्रश्न आहे, लक्षात घ्या. 0 एरर मध्ये याचा अर्थ आहे एखाद्याचा पाठपुरावा करणे, एखाद्याचा पाठपुरावा करणे. खनपटीस बसणे म्हणजे एखाद्याचा पाठपुरावा करणे. आलं उत्तर. कंठ दाटून येणे, गहिवरून येणे हा सुद्धा आहे बघा. 3-4 PYQ मधून एक प्रश्न तयार होतो. ओटीत घालणे म्हणजे जबाबदारी दुसऱ्यावर सोपविणे. आणि गायी पाण्यावर येणे बघा, म्हणजे रडायला येणं. म्हणजे हा लक्षणा शक्ती जर बघितल्या आपण, जर शब्दांच्या शक्तीमध्ये बघा, काग म्हणून गायी यमुना, गंगा यमुना पाण्यावर आल्या किंवा गायी पाण्यावर आल्या असा मुद्दा आहे या ठिकाणी. म्हणजे रडायला येणं म्हणजे उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव या अर्थाची मन योग्य पर्याय निवडा. घरोघरी मातीच्या चुली, आपण म्हणतो सर्वत्र कुठेही जा, सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. सासू सुनांची भांडणं प्रत्येक घरी असतातच. बरोबर का. म्हणजेच कुठेही जा पळसाला पाणी 3 आहे. ए आणि सी बरोबर असणार आहे या अर्थाचे. बरोबर का. एकाच माळेचे मणी म्हणजे काय, सर्वत्र सारख्या, म्हणजे सर्वत्र एकाच स्वभावाचे वाईट माणसं जे असतात. समजा आपण म्हणतो ना, आता 3 लोक आहेत बघा, बाप आणि 2 मुलं, एकाच माळेचे मणी आहेत, त्यांना ओवायला कोणीच नाहीये. म्हणजे ती वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत, सारखीच आहेत. बरोबर का. म्हणजे सारखी असणारी, सारख्या स्वभावाची वाईट माणसं यासारखं असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी मी तर उत्तर ए आणि सी बरोबर देतोय, बी चुकीचं देतोय. ओके. पुढे बघा, खालील शब्दगट व शब्दांचे प्रकार यांच्या जोड्या जुळवा. आता जर बघितलं, माता उलट जाऊ कवी उत्सव, हे आपल्याला माहिती आहे, हा PYQचा प्रश्न आहे. 0 एरर जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये आपण शेवटी काय केलेले, तत्सम शब्द आयोगाने विचारलेले, तद्भव शब्द आयोगाने विचारलेले आपण दिलेले आहेत. म्हणजे हा 2 नंबरचा आहे.
2 नंबर कुठे आलं, इथं आलं, आलं उत्तर 3. अशा प्रश्नाला वेळ घालवायचा नाही बरं का. शोधत जोड्या लावत बसायचं नाही, आपलं काम नाही ते, वधूवर सूचक मंडळाचं काम आहे. लक्षात घ्या. डोंगर, दगड, गुडघा देशी शब्द आहेत का? आहेत. बरं ठीक आहे, आहेत. बरं ग्राम, गाव, पर्णपान, ग्रास, घास, तत्सम हे काय आहेत? तद्भव शब्द आहेत. इथं आलं 1. मग पापड, दाम, माळा काय असणारे? परभाषीय शब्द असणारे. हे झाले तत्सम, मग हे झाले परभाषीय शब्द, दुसऱ्या भाषेतून आले. लक्षात घ्या. बरोबर आहे का? उत्तर 3. देशी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. डोके, पोट, ताळा. ताळा जर बघितला आपण, ताळा हा शब्द आहे का? ताळा, अनारसा, किडूक, मिडूक हे कुठल्या भाषेतले शब्द आहेत? लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, गुडघा, डब्बा. डब्बा हा गुजराती शब्द आहे, गुजराती शब्द आहे. लक्षात घ्या. झोप, खुळा, मठ्ठा. मठ्ठा, तपास हा हिंदी शब्द आहे. लक्षात घ्या. आता ताळा जर शब्द बघितला मित्रांनो, ताळा हा शब्द जो आहे तो तेलुगू शब्द आहे. लक्षात घ्या, तेलुगू शब्द आहे. आणि मठ्ठा हा शब्द जो आहे तो तमिळ शब्द आहे. बरोबर आहे. आणि हे जर PYQ आपले 0 एररचे व्यवस्थित केले तर आपलं उत्तर चुकत नाही. उत्तर या ठिकाणी 2 आहे. बोका, दगड, धोंडा, रेडा हे उत्तर आपण सांगू शकतो. ओके. पुढे बघा. तत्पुरुष समासा संबंधी पुढील विधाने वाचा. यस. या ठिकाणी बघा, देवपूजा, देवाची पूजा हा षष्टी विभक्तीमध्ये आहे, हे प्रथमामध्ये आहे. बरोबर आहे. या प्रकारात समानाधिकरण म्हणतात का? नाहीये. याला व्याधिकरण म्हणतात. लक्षात घ्या. व्याधिकरण म्हणजे काय? तर दोन्हीही पदे भिन्न भिन्न विभक्तीत असणे. भिन्न भिन्न विभक्तीत. बरोबर आहे, विभक्तीत आहे. काळे मांजर, काळे असे मांजर दोघही प्रथमा विभक्तीत आहेत, म्हणजेच एकाच विभक्तीत आहेत, म्हणजे समानाधिकरण असणारे. लक्षात उलट केलंय. बरोबर का? हे इथं असणारे, हे इथं असणारे, म्हणजे समानाधिकरण म्हणजे काय? लक्षात घ्या. समानाधिकरण कसं लक्षात ठेवायचं? दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात. बरोबर आहे का? म्हणजे प्रथमात असतात. त्यामुळे हे ठिकाण लक्षात घ्यायचं. ए पण चूक, बी पण चूक, ए बी दोन्हीही अयोग्य आहे. उत्तर 2 आहे. कर्मधारय समासातील पहिलं पद संख्या विशेषण असून, बघा 0 एरर मराठी लक्षात ठेवा. आणि असते संपूर्ण सामासिक शब्द आणि समूहाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणायचं? लक्षात घ्या. द्विगु तत्पुरुष समास. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण. बरोबर आहे. नंबर 2 समूहाचा बोध तरी एकवचनी. आणि त्याच्यानंतर याला आपण संख्यापूर्वपद कर्मधारय समास असं म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे चौघडी 4 घड्यांचा समूह. समूहाचा बोध, घड्या किती हे विशेषण आहे, हे नाम आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? फक्त डी बरोबर असणार आहे. उत्तर 2 असणार आहे. लक्षात ठेवा. ओके. मधल्या पदाचा लोप झाला असेल, कांदे घालून तयार केलेले पोहे, कांदे पोहे 2 पदाचा संबंध दाखवणाऱ्या मधल्या पदाचा लोप केला जातो, त्याला मध्यम पदलोपी म्हणायचं. त्यामुळे हा येणार नाही. उपपद तत्पुरुष समास, ज्या तत्पुरुष समासातलं दुसरं पद धातू साधित असतं किंवा कृदंत असतं त्याला उपपद तत्पुरुष समास म्हणायचं. कर्मधारय म्हणजे काय? दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात, नाही का? म्हणजे प्रथमामध्ये असतात, त्याला कर्मधारय समास म्हणतो. यातलं एक विशेषण, एक विशेष असतं. यातलं एक काय असतं? उपमान, उपमेय असतं. लक्षात घ्या. म्हणून उत्तर काय आलं? 2 आलेलं आहे. अकरणरूपी वाक्य कोणत्या वाक्यास म्हटलं जातं? बघा याच्यात तुम्ही जर आपलं 0 एरर काढून बघितलं तर उत्तर तुमचं चुकणार नाही. नकारार्थी आणि वाक्य आणि होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याला आपण करणरूप वाक्य असं म्हणतो. लक्षात घ्या. करणरूपी वाक्य आणि नकारार्थी वाक्याला अकरणरूपी वाक्य असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, होकारार्थी वाक्य म्हणजे करणरूपी वाक्य,
आणि नकारार्थी वाक्य म्हणजे अकरणरूपी वाक्य. ज्या वाक्यात क्रियेचा होकार आहे त्याला होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यात क्रियेचा नकार आहे त्याला नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य असं म्हणतो. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हटलेलं आहे? दापांनी करणरूपी आणि अकरणरूपी असं म्हटलेलं आहे. होकारार्थी वाक्याला आणि नकारार्थी वाक्याला हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणती? बघा, तुला परीक्षेत यश मिळो. आता बऱ्याच वेळा काय होतं, या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे आशीर्वाद. ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, अनुज्ञा, परवानगी, विनंती, आशीर्वाद, उपदेश, सल्ला, प्रार्थना इत्यादीचा बोध होतो त्या वाक्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थ वाक्य म्हणतो. लक्षात घ्या. त्यामुळे हा पर्याय नसणार आहे. बऱ्याच जणांचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो करावी वा विवे. आपण माझी रजा मंजूर करावी ही माझी विनंती आहे. त्यामुळे जर बघितलं आपण, हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य असणार आहे. बरोबर आहे. हे सुद्धा काय असणार आहे? आज्ञार्थी असणार आहे. मी आंबा खातो या वर्तमान काळाचा केवळ स्वतःचा बोध होतोय. त्यामुळे हे स्वार्थी वाक्य असणार आहे. लक्षात घ्या. एवढं कळालं की उत्तर आपलं येते डी बरोबर आहे. मग डी बरोबर म्हणजे पर्याय 4 आहे. हे काम तोच करू जाणे म्हणजे काय माहिती आहे का? या ठिकाणी योग्यता आहे. ज्या क्रियापदाच्या रूपावरून योग्यता, पात्रता, इच्छा, तर्क, शक्यता इत्यादीचा बोध होतो ते वाक्य विद्यार्थी वाक्य असते. हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? डी बरोबर असणार आहे 4. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. वाक्याचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक आहे केवल वाक्य, दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं जो आहे ते आहे मिश्र वाक्य. बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर असणार आहे. केवल वाक्यास काही शुद्ध वाक्य असंही म्हणतात. बरोबर आहे. शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असंही म्हणतात. लक्षात घ्या. साधे वाक्य हे तुम्हाला 0 एरर मराठीमध्ये मिळणार आहे बघायला. केवल वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. मग त्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो. ए बी सी बरोबर असणार आहे. पर्याय 3 असणार आहे. लक्षात घ्या. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य असं म्हणतो, साधं वाक्य असं म्हणतो, शुद्ध वाक्य असं म्हणतो. म्हणून उत्तर काय असणार आहे? 3 बरोबर असणार आहे. बघा, जे गौण वाक्य प्रधान वाक्यातील क्रियापद, विशेषणे, क्रियाविशेषणे यांच्याबद्दल विशेष माहिती सांगतं त्याला कोणते वाक्य म्हणतात? बघा, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण हे घेतलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे क्रियापदाबद्दल, प्रधान वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती गौण वाक्यात सांगितली जाते तेव्हा त्याला म्हणायचं क्रियाविशेषण वाक्य. लक्षात घ्या. हे कशाचे प्रकार आहेत? तर हे आहेत गौण वाक्याचे. मी सातत्याने याच्यावर टेस्ट सिरीज मध्ये बोलत होतो. नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. जेव्हा गौण वाक्यात नाम येतं तेव्हा त्याला नामवाक्य म्हणायचं. जेव्हा प्रधान वाक्यातल्या नामाबद्दल अधिक माहिती गौण वाक्यात सांगितली जाते त्याला विशेषण वाक्य म्हणायचं. आणि हे मिश्र वाक्यातील गौण वाक्याचे प्रकार आहेत. लक्षात घ्या. बरोबर का? म्हणजे ज्या ठिकाणी क्रियापद, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे यांच्याबद्दल विशेष माहिती सांगतं ते वाक्य कोणतं आहे? तर क्रियाविशेषण वाक्य आहे. मग त्यामध्ये स्थळ, काळ, रीती, कारण, विरोध यासारख्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याला म्हणायचं क्रियाविशेषण वाक्य. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला मिळते, जेथे जातो तेथे मी सांगत, तू माझा सांगाती, यासारखे. बरोबर आहे का? म्हणजे हे वाक्य याच्यामध्ये येतात. पहिलं वाक्य काय असणार आहे? क्रियाविशेषण वाक्य असणार आहे. एक प्रधान वाक्य आहे, बाकी एक किंवा अधिक गौण वाक्य आहे. गौणत्व सूचक उभ्या आणि व्याव्याने जोडले. म्हणजे काय? एक प्रधान वाक्य मागेच बघितले बघा आपण, आणि बाकी सगळे काय आहेत? गौण वाक्य आहेत. हे जेव्हा आपण काय करतो? गौणत्व बोधक उभ्या आणि व्याव्याने जोडतो त्याला आपण काय म्हणतो? लक्षात घ्या. तर मिश्र वाक्य असं म्हणतो. लक्षात घ्या. कोणतं वाक्य तयार होतं? तर मिश्र वाक्य तयार होतो. हे सगळं शॉर्टकट लक्षात ठेवायचं आहे. केवल वाक्य तुम्हाला माहिती आहे, संयुक्त वाक्य मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आणि गौण वाक्य म्हणजे जे वाक्य प्रधान वाक्यावर अवलंबून असतं त्याला आपण गौण वाक्य असं म्हणतो. उत्तर 2 असणार आहे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते, पहिलं पद गौण असतं त्याला अव्ययभाव समास म्हणतात. कालच्या टेस्टमध्ये हा जो काही चार्ट आहे, कोणत्या पदावरून कोणता समास काय आहे प्रकार पडतो. म्हणजे जर पहिलं पद बघितलं, पहिले पद प्रधान, अव्ययभाव समास, दुसरे पद प्रधान,
पहिले पद दुसरे पद प्रधान, त्याला म्हणतो आपण तत्पुरुष समास. दोन्हीही पदे प्रधान म्हणजे महत्वाची आहेत, त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि तिसरेच पद प्रधान, दोन्ही अर्थावरून तिसरे पद प्रधान, त्याला म्हणतो आपण बहुव्रीही समास. बहुव्रीही समास लक्षात घ्या. पहिलं पद प्रधान असेल तर आपण याला काय म्हणायचं, अव्ययभाव समास. दुसरं पद प्रधान असेल तत्पुरुष समास. दोन्हीही पदे प्रधान असतील द्वंद्व समास. तिसरं पद प्रधान असेल बहुव्रीही समास. हा चार्ट याच्यावर प्रश्न विधानात्मक विचारलाय बघा. ज्या समासातील दुसरं पद महत्वाचे असते, पहिलं पद गौण असतं, म्हणजे या ठिकाणी तो तत्पुरुष समास असणार आहे. या ठिकाणी हे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, म्हणजे याला आपण तत्पुरुष समास असं म्हणू शकतो, तत्पुरुष. बरोबर का, म्हणजे हे चुकीचं आहे. समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात, हे बरोबर आहे, बी बरोबर आहे. समासातील दोन्ही पदे गौण असून त्यांच्या एकत्र येण्यातून तिसऱ्या गोष्टीचा बोध होत नाही, चूक होतो. इथे फसवलंय बघा, होत नाही वाक्यात, इथे फसवलंय. इथे आपला ट्रेस असतो, तणाव असतो, आणि या ठिकाणी तुम्हाला फसवलंय, त्याला बहुव्रीही समास म्हणतात, चुकीचं आहे. बघा, दोन्ही पदाच्या अर्थावरून, बहु म्हणजे पुष्कळ, बघा बहु म्हणजे काय, पुष्कळ. व्रीही म्हणजे काय, धान्य असलेला. दोन्ही पद महत्वाचे नाही, पण दोन्ही पदाच्या अर्थावरून तिसऱ्या पदाचा बोध झाला, शेतकरी. बरोबर का. गजानन, गज आणि आनंद, गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे मुख. दोन्ही पदाच्या अर्थावरून तिसऱ्या पदाचा बोध झाला. दोन्ही पद गौण आहेत, पण दोन्ही पदाच्या अर्थावरून तिसऱ्या पदाचा बोध झाला, बहुव्रीही समास आहे. या ठिकाणी इथे फसवलेला आहे, त्यामुळे उत्तर सी चुकीचं आहे. फक्त बी बरोबर आहे, ए सी चूक आहे, उत्तर 4 असणार आहे. योग्य जोड्या जुळवा, या ठिकाणी मी आपल्या याच्यामध्ये दिलंय बघा, आणि वन डे रिव्हिजन सेशन मध्ये सुद्धा युट्यूबला दिलेलं आहे बघा. तालव्य बघा, तालव्य च च ज ज, बरोबर आहे. या ठिकाणी जर बघितलं, ईचे यश, ईचे यश हे फक्त लक्षात ठेवायचं. ईचे यश तालव्य हे सूत्र लक्षात ठेवलं की लक्षात राहतं बघा. ई ई च वर्ग य आणि श हे काय आहे, तालव्य आहेत, लक्षात घ्या. मग तालव्य 2 नंबरला कुठे आलं, इथे पण आलं, इथं पण आलं. ओष्ट, उफ उफ ओष्ट, उ उफ ओष्ट असणारे, लक्षात घ्या. बरोबर का. ओष्ट, पफ बबम, उ उ पफ बबम, ओठांची हालचाल होते यांचा उच्चार करताना, पफ बबम. तालव्य च स ज ज, ईचे यश, तालव्य जिभेचा स्पर्श ताळूला होतो. मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे काय बरं, तर जेव्हा जिभेचा स्पर्श मूर्धा या उच्चार स्थानाला होतो त्याला मूर्धन्य म्हणायचं. सूत्र लक्षात ठेवायचं, रूट रशाळ, रूट रशाळ. जिभेचा स्पर्श मूर्धेला, कठोर टाळू आणि मृदू टाळू यांच्या मध्ये मूर्धा असते, लक्षात घ्या. रू हा स्वर आहे, ट वर्ग, ट ठ ड ढ न. र आणि श आणि ळ हे वर जाताना जीभ कुठे जाते, वर स्पर्श होते, रूट रशाळ, हे लक्षात घ्यायचं. आणि दंत्य, दंत्य हा असणार आहे या ठिकाणी बघा, लू, लू त ची लस असणार आहे, लक्षात घ्या. लू त ची लस असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, लू त ची लस म्हणजे काय, लू, लू म्हणताना जिभेचा स्पर्श दाताला होतोय. तथ दधन, तथ दधन, लचा उच्चार करताना, ल आणि स चा उच्चार करताना, त वर्गाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दाताला होतोय, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर इथे आलं एक, इथे आलं एक, इथे आलं एक, म्हणजे याच्यात एक आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय आलं, 4 आलं, संपला विषय. पुढे बघा, देवनागरी लिपीत उच्चार 2 पण चिन्ह मात्र एकच असणारे पर्याय कोणते. बघा, तालव्य आणि दंत तालव्य, च च ज ज यांचा उच्चार तालव्य पण होतो आणि दंत तालव्य सुद्धा होतो. बघा, आता बघा या ठिकाणी मी उदाहरण लिहितो, जग आणि जग. लक्षात घ्या, जग असं म्हणालो की जेव्हा या ज ला य लावून उच्चार केला, जग म्हणजे सृष्टी, आणि जग, ज अधिक अ चा उच्चार लावून केला, जग जिवंत रहा, म्हणजे हा काय झाला, लक्षात घ्या, जग, जग नाही जग, हा झाला दंत तालव्य, हा काय झाला, तालव्य. म्हणजे लिहित असताना सारखंच आहे, बरोबर का, लिहित असताना सारखंच आहे, पण त्याचे वेगवेगळे उच्चार आहेत. जप, जप म्हणजे नामस्मरण करणे, आणि जप म्हणजे काळजी घे, टीसी, टेक केअर, कोणतरी म्हणते तुम्हाला बघा. जप म्हणजे काय,
जप लिहिताना सारखंच लिहिले पण ज आहे, उच्चार वेगळा आहे, ज हा उच्चार वेगळा आहे. मग देवनागरी लिपीमध्ये च च ज ज यांचा उच्चार हा दोन प्रकारे होतो, य लावून आणि अ लावून. य लावून झाला की तालव्य, अ लावून झाला की दंत तालव्य. म्हणून उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे मित्रांनो. चला पुढे. शुद्ध लेखन नियमानुसार कोणता पर्याय बरोबर आहे? मोरा वळंबेमध्ये जर बघितलं शुद्ध लेखनाचे नियम आहेत आणि या शुद्ध लेखनाच्या नियमावर प्रश्न विचारलेला आहे. आता बघा या ठिकाणी पूर्व बरोबर आहे, दीप बरोबर आहे, पिढा चुकलेला आहे, पिढा या ठिकाणी बरोबर आहे. बघा पिढा असं पाहिजे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. नवीन हा शब्द या ठिकाणी चुकलेला आहे, नवीन हा शब्द असा पाहिजे त्यामुळे हे पण चुकीचं आहे. नीती प्रीती भीती बरोबर आहे, क्रीडा हा शब्द चुकलेला आहे, लक्षात घ्या. क्रीडा हा शब्द असा पाहिजे त्यामुळे हा चुकीचा आहे. उत्तर 3 असणार आहे. यस. पुढे बघा दुआब या 2 शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? जर तुम्ही 0 एररच्या शब्दसंग्रह विभागामध्ये गेला तर हा सातत्याने विचारलेला प्रश्न आहे. 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण देणारे एकमेव पुस्तक आपलं 0 एरर आहे आणि त्यामध्ये हे आपण सांगितलेलं आहे. दोनदा जन्मलेला जो असतो तो द्विज आहे. 2 नद्यामधील जागा हा दुआब असतो. 3 रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण 3 रस्ते एकत्र एकवटतात त्याला आपण त्रिठा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? त्रिठा. चव्हाटा 4 रस्ते एकत्र येतात, 3 रस्ते येतात, त्रिठा म्हणतो आपण, लक्षात घ्या. यस. उत्तर काय आलं या ठिकाणी? 2 आले. 2 नद्यामधील जागा दुआब. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी थोडंसं माझं म्हणजे काय होऊ शकतं बघा, मला थोडासा डाऊट वाटतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा गुण किंवा धर्म, या ठिकाणी गुणधर्म म्हटलेला आहे. स्वभाव दाखविणाऱ्या नामाला भाववाचक नाम असं म्हणतात. बघा भाववाचक नाम आणि विशेषण यात फरक आहे. म्हणजे काय, जर समजा सुंदर मुलगी, मुलगी कशी आहे? सुंदर आहे, हे झालं विशेषण, हा त्याचा गुण झाला. पण सौंदर्य काय झालं? सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालं. पण खोडकर बंड्या, खोडकर हा जो आहे तो स्वभाव सांगू शकतो आपण. मग मला काय वाटते, वस्तूचा, व्यक्तीचा किंवा प्राण्याचा गुणधर्म किंवा स्वभाव दाखवणाऱ्या नामाला भाववाचक नाम असं म्हणतात. म्हणजे एक मन माझं म्हणतं की हे बरोबर आहे, एक मन म्हणतं नाहीये. इथे माझा गोंधळ आहे, नक्की सांगतो मला. भाववाचक नामाला धर्मवाचक नाम म्हणतात, धर्म म्हणजेच भाव, गुणवाचक नाम पण म्हणतात, हे बरोबर असणार आहे. भय, हुशारी, चातुर्य हे शब्द भाववाचक नामे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं भय असेल, हुशारी असेल, चातुर्य असेल, हे काय असणार आहे? भीती. बरोबर का? हे भाववाचक नाम असणार आहेत. हे सी बरोबर आहे. बी आणि सी मला ए चुकीचा वाटतो. एबीसी पण बऱ्याच वेळा वाटू शकतो. म्हणजे याचं उत्तर माझं 3 आणि 4 हे सुद्धा आहे, लक्षात घ्या. व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा गुणधर्म सांगणाऱ्या शब्दास, बरोबर का, गुण, धर्म किंवा स्वभाव दाखवणाऱ्या नामाला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी फक्त या स्वभाव या शब्दामुळे मला हा विधान चुकीचं वाटतंय कधी कधी. म्हणून या ठिकाणी मी उत्तर जरा संदिग्ध देतोय, 3 किंवा 4, कारण ही व्याख्या माझ्या वाचनात कुठे आलेली नाही, लक्षात घ्या. ओके, तर मला हे असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो 3 किंवा 4. अंशाभ्यस्त शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज मध्ये असे प्रश्न आपण घेतले होते बघा, लक्षात घ्या. अंशाभ्यस्त झाडबीड इथं पण आले, शेजारी पाजारी इथं पण आले. या ठिकाणी जर बघितलं आपण, लाल लाल हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, किरकिर हा ध्वनिवाचक शब्द आहे. म्हणजे उत्तर एक असणार आहे. आता कडकडाट हा अनुकरणवाचक शब्द असल्यामुळे हा पूर्णाभ्यस्त शब्द असणार आहे आणि हा अंशाभ्यस्त आहे, उलट केले, बरोबर का. समोरासमोर पूर्णाभ्यस्त आहे, घरभीर अंशाभ्यस्त आहे, फळफळ अनुकरणवाचक शब्द आहे. शेजारी पाजारी काय? अंशाभ्यस्त आहे. वटवट हा काय? अनुकरणवाचक शब्द आहे. हाल हाल हा काय शब्द आहे? पूर्णाभ्यस्त शब्द आहे. त्यामुळे उत्तर एक आहे. हे सगळं माहित पाहिजे. जेव्हा एका शब्दाची पुनरावृत्ती होते त्याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. जेव्हा एक शब्द जशाच तसा पुन्हा येतो त्याला पूर्णाभ्यस्त म्हणायचं. जेव्हा एक शब्द पुन्हा येतो तो बिनकामाचा आहे, अर्थाच्या दृष्टीने जवळचा, यमक साधला जातो, त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त. एक शब्द पुन्हा येतो, ध्वनिवाचक शब्दाची जेव्हा पुनरावृत्ती होते त्याला अनुकरणवाचक शब्द म्हणायचं. मग किरकिर असेल, फडफड असेल, वटवट असेल, हे काय झाले? हे आहे अनुकरणवाचक शब्द. झाडबीड असेल, त्याच्यानंतर जर बघितलं शेजारी पाजारी, घरबीर असेल, हे झाले अंशाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त बघा, लाल लाल असेल, घेई घेई असेल, समोरासमोर असेल, हालाल असेल, हे झाले पूर्णाभ्यस्त शब्द आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. ह्या तिघाचाही अर्थ लक्षात ठेवला की उत्तर आपलं चुकत नाही. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बाकीचे सर्व गौण असतात, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं एक वाक्य प्रधान असतं,
बाकी सगळे काय असतात, गौण वाक्य असतात, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी कुठलं वाक्य होणार आहे, मिश्र वाक्य होणार आहे. आणि हे दोन वाक्य जेव्हा गौणत्व बोधक उभय आणि व्याव्याने जोडले जातात मिश्र वाक्य असं म्हणतो. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात, बरोबर आहे, दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात, हे पण बरोबर आहे. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात, बरोबर आहे. संयुक्त वाक्याचे दोन प्रकार पडतात, चुकीचे आहे. केवळ संयुक्त मिश्र वाक्य, लक्षात घ्या, याचे तीन प्रकार पडतात. कालच आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतलं होतं. कालच्या टेस्ट सिरीज मध्ये कंबाईन ब च्या केवळ संयुक्त वाक्य हा एक प्रकार आहे. दुसरा आहे मिश्र संयुक्त वाक्य, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे केवळ मिश्र संयुक्त वाक्य, बरोबर का. हे तीन प्रकार पडतात, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर हे चुकीचं आहे, ए बी बरोबर असणार आहे, ए बी बरोबर आहे, सी चुकीचा आहे. उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, मणी व मणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. बघा, छक्के पंजे करणे म्हणजे काय, हात चलाखी करणे. हा जर आपला 0 एरर मराठी शब्दसंग्रहाचा भाग बघितला तर PYQ आहे. मागचे पण प्रश्न बघा, हा पेपर जर बघितला तर मित्रांनो 80% जवळपास 0 एरर जर व्यवस्थित वाचलं तर आपले सगळे प्रश्न सुटतात, हे लक्षात घ्या. छक्के पंजे करणे म्हणजे खात्रीपूर्वक सांगणे. छाती दाखवत बसणे म्हणजे न घाबरता बसणे. छातीला हात लावून सांगणे म्हणजे काय होतं बघा, न घाबरता खात्रीपूर्वक सांगणे. बघा, छाती फाटणे म्हणजे भयंकर घाबरणे. बघा, छाती फाटणे म्हणजे भयंकर घाबरणे, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, इथे 2 आलं. छातीला हात लावून सांगणे म्हणजे काय बरं, खात्रीपूर्वक सांगणे आलं इथं. मग या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे, 2 आलेलं आहे. छक्के पंजे करणे म्हणजे काय आलं, एवढं जरी आलं तरी उत्तर येते ना. छक्के पंजे करणे म्हणजे काय, खात्रीपूर्वक सांगणे, असं होईल का, नाही. छक्के पंजे करणे म्हणजे हात चलाखी करणे, इकडचा बोटावरचा थुका या बोटावर करणे म्हणजे काय, छक्के पंजे करणे म्हणजे हात चलाखी करणे. उत्तर 3 आले, उत्तर या ठिकाणी याचं 3 आलं म्हणून उत्तर 2 आलेले, लक्षात घ्या, उत्तर 2 आहे. पुढे बघा, खालील विधानाचे केवळ वाक्य करा. काय विचारलंय तुम्हाला, माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला आणि त्यात खाण्याचे गोड पदार्थ, केवळ वाक्य नाही, संयुक्त वाक्य. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला व त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते, आणि व माझ्या आजीने मला एक डबा पाठविला शिवाय त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. तिन्ही जर बघितले संयुक्त वाक्य, राहिलं काय, 4. माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठविला, बस, बरोबर आहे. गोड खाऊचा एकत्र केलेलं आहे, पर्याय 4 असणार आहे. तिन्ही समुच्चय बोधक उभे आणि व्याव्याचे वाक्य म्हणजे संयुक्त वाक्याचे असणार आहेत, लक्षात घ्या, उत्तर 4 असणार आहे. विधेय विभागात कोणते घटक असतात. कालच्या टेस्ट सिरीज मध्ये आपण हा प्रश्न घेतला होता. उद्देशांग म्हणजे उद्देश विभाग, उद्देश म्हणजे करता व कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे घटक, बरोबर का, कर्त्या संबंधित. आणि विधेयांग म्हणजे विधेय विभाग, विधेय म्हणजे क्रियापद व क्रियापदाशी संबंधित असणारे घटक. मग याच्यामध्ये काय येतं बघा, विधेय विभागामध्ये आपण जर बघितलं तर काय काय येऊ शकतं. नंबर 1 बघा, विधेय. नंबर 2 काय असणारे, विधेय विस्तार असणारे, लक्षात घ्या. नंबर 3 काय असणारे, कर्म असणारे, कर्मपूरक पण म्हणू शकतो आपण त्याला, कर्म विस्तार किंवा कर्मपूरकाचा विस्तार, लक्षात घ्या. म्हणजे हे तर आलंच, हे पण आलं, ए आणि सी असा पर्याय कुठे आहे का, नाहीये. मग लक्षात घ्या, विधानपूरक सुद्धा येणार आहे, बरोबर आहे का. मग या ठिकाणी जर बघितलं 4 झालं, 5 आहे विधेयपूरक. मग विधेयपूरक काय काय असतात, विधानपूरक आहे, आधारपूरक आहे, वगैरे वगैरे. म्हणजे याला आपण काय म्हणतो, विधेयपूरक म्हणजेच विधानपूरक किंवा विधीपूरक, बरोबर का. विधीपूरक, विधानपूरक, आधारपूरक म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, ABC बरोबर असणार आहे. विधानपूरक, विधेय विस्तार हे सगळे येणार आहे, विधेय विस्तार येणारच आहे. त्यामुळे हा काय असणार आहे पर्याय, ABC बरोबर असणारे. लॉजिकचा प्रश्न होता. पुढे बघा, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ज्या उभयान व्याव्याने 2 वाक्य जोडताना हे किंवा ते सांगितलं जातं, विकल्प किंवा पर्याय दाखविला जातो, त्याला म्हणायचं विकल्प बोधक उभयान व्याव्य. मित्रांनो, मग विकल्प बोधक उभयान व्याव्य काय असणार आहे, 4 असणार आहे. जावो अथवा राहो, तुला वही किंवा पेन पाहिजे, बरोबर का, बरोबर का. विकल्प बोधक उभयान व्याव्य, अथवा किंवा वा यासारख्या उभयान व्याव्याने हे वाक्य जोडले जातात. समुच्चय आणि वन आणि व अन यासारख्या, न्यूनत्व, पण, परंतु, परी, परिणाम, म्हणून, तस्मात, यास्तव यासारखे येतात, हे लक्षात घ्यायचं. उत्तर 4 असणार आहे. पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.
चारा शेळीकडून खाल्ला जातो. खाणारी कोण आहे? शेळी आहे. लक्षात घ्या. सूत्र कसं लक्षात ठेवायचं? कर्त्याला कडून हा प्रत्यय आलेला आहे म्हणजेच हा नवीन कर्मणी, म्हणजेच नवीन कर्मणीला आपण काय म्हणतो? कर्मकर्तरी असं म्हणतो. याचे सूत्र लक्षात ठेवा. आता या वाक्यात काय झाले? कर्म अगोदर आलेले कर्मकर्तरी. लक्षात घ्या. म्हणजे कर्म हे जे आहे हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि कर्ता जो आहे, कर्ता हा कडून विभक्तीजन्य आपलं शब्दयोगी अव्यंत आहे. त्याच्याबरोबर पुढे जर बघितलं तर खाल्ला ला कृदंत आहे आणि जा या सहाय्यक धातूचं हे काय आहे? सहाय्यक धातू आहे बघा, जा. बरोबर का? बऱ्याच वेळा सहाय्यक धातूचं रूप काय असतं? गेला. हे विवेक्षित रूप असतं. लक्षात घ्या. हे सूत्र लक्षात ठेवलं की आपलं उत्तर चुकत नाही. हा कर्मकर्तरी प्रयोग असणार आहे. कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे. उत्तर एक असणार आहे. लक्षात घ्या. आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो. आपण शॉर्टकट दिलेत बघा आपल्या झिरो एरर मराठीमध्ये. जर बघितलं आपण तर पूर्वरूप संधीमध्ये पहिला स्वर आहे. दोन स्वर समोरासमोर आले असता पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो. त्याला पूर्वरूप संधी म्हणायचं. पहिला स्वर कायम, दुसरा स्वर लोप पावला, त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. पररूप संधी कशाला म्हणायचं? जेव्हा दोन स्वर समोरासमोर येतात तेव्हा पहिला स्वर काय होतो? लोप पावतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. बरोबर का? म्हणजे या ठिकाणी काय म्हणले? आधीचा स्वर लोप झाला, पुढे आलेला स्वर कायम राहिला. एवढं जरी लक्षात ठेवलं तर उत्तर 2 येणार आहे. व्यंजन संधीमध्ये काय होते? पहिलं पद व्यंजन असते, दुसरं पद व्यंजन किंवा स्वर असतं तेव्हा व्यंजन संधी होते. विसर्ग संधीमध्ये काय असतं? पहिलं पद विसर्ग असतं, दुसरं पद स्वर किंवा व्यंजन असतं तेव्हा विसर्ग संधी होते. हे शॉर्टकट आपल्या झिरो एरर मराठीमध्ये शेवटी सारामध्ये दिलेले आहेत. हे लक्षात घ्या. रिव्हिजन करण्यासाठी अतिशय आपण त्या प्रत्येक घटकाच्या शेवटी PYQच्या शेवटी सार दिलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. दुरात्मा हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? PYQ जर चांगला केला तर हा प्रश्न लगेच सुटला असता. दु अधिक आत्मा. बरोबर का? कसा होणार आहे? विसर्गाच्या पाठीमागे आ सोडून इतर स्वर ई आला, विसर्गाच्या पुढे जर मृदुवर्ण आला तर विसर्गाचा काय होणार आहे? र होणार आहे. हा र पुढील वर्णाशी संयोग पावणार आहे म्हणजे उत्तर येणार आहे दुरात्मा. लक्षात घ्या. दुरात्मा. उत्तर काय आलं? विसर्ग संधी असणार आहे. पहिलं पद विसर्ग, दुसरं पद स्वर आहे. विसर्ग संधी म्हणजे काय? तर विसर्ग संधी म्हणजे काय? लक्षात घ्या. आपण मागेच बघितलंय. पहिलं पद काय आहे? विसर्ग आहे आणि दुसरं पद काय आहे? स्वर किंवा व्यंजन आलं तर ही विसर्ग संधी होते. लक्षात घ्या. बरोबर आहे. उत्तर 3 असणार आहे. स्वर संधीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते नियम अचूक आहेत? आता मुळामध्ये हे नियम, स्वर संधीचा नियम क्रमांक 5 आहे अय्यादी संधी. अय्यादी स्वर संधी बघा एकदम सोपं आहे. ए, आई, ओ आणि औ यांच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येतात, लक्षात घ्या, विजातीय स्वर येतात तेव्हा ए चा बदल ऐ, आईचा बदल आय, ओचा बदल औ आणि औचा बदल आव असा होतो. आता याच्यावर प्रश्न विचारलाय बघा. हे चौकट लक्षात ठेवायची होती. ए या स्वरापुढे स्वर आला तर ऐ बदल होतो. बरोबर आहे. आईच्या समोर स्वरापुढे कोणताही स्वर आला तर आवी होत नाही, चुकीचं आहे, आय होतो. ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आला त्याचा आव हा बदल होतो. म्हणजे हे बरोबर आहे. ए आणि सी बरोबर असणार आहे, बी चुकीचा आहे. लक्षात घ्या. हा चार्ट लक्षात ठेवला की आपलं उत्तर बरोबर येतं आहे. लक्षात घ्या मित्रांनो. असे शॉर्टकट आपल्या झिरो एरर मध्ये आपण करून दिलेले आहेत. उत्तर 40-1 आहे. भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिक निर्यात करायची असेल तर कोणत्या क्षेत्रात संधी आहे? बघा उतारा दिलेला आहे. उतारा वाचायचा आहे. भारताच्या संदर्भामध्ये भारत आणि जगातली जी काही बाजारपेठ आहे या संदर्भामध्ये हा उतारा होता आणि भारतातला जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट या बाबतीतला जो भारताचा जो बाजार आहे या बाबतीतला विषय होता. बघा भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिक निर्यात करायची असेल तर कोणत्या क्षेत्रात संधी योग्य पर्याय निवडा. आता बघा तुम्हाला या ठिकाणी नुसतं सॉफ्टवेअर बनवून चालणार नाही. त्यांनी असं म्हटलं की भारतात जर आपल्याला काही निवडायचं असेल तर यंत्रसामुग्री उत्पादन आणि मोटारी उत्पादन ह्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सॉफ्टवेअर उत्पादन करायची गरज नाही. भारत जगाला भरपूर गोष्ट आहे. बरोबर का? शस्त्रास्त्र उत्पादन करायची गरज नाही, आपण आयात करतो. त्यामुळे या ठिकाणी उताराच्या शेवटी पॅसेजमध्ये ए आणि बी असं उत्तर दिलेलं आहे. उत्तर 2 असणार आहे. भारतीयांनी प्रामुख्याने कोणता प्रश्न डोळ्यासमोर ठेवला पाहिजे? तर देशांचा विकास करणं फार गरजेची गोष्ट आहे. देशाचा विकास झाला की ऑटोमॅटिकली काय होणार आहे? आपल्याकडे रोजगार निर्माण होणार आहे, बऱ्याच गोष्टी होणार आहे. उतार्यामध्ये सांगितलेल्या 2. अमेरिकन लोकांचा भारतीय लोकांबाबत कोणता समज निर्माण झालाय? एक बावटळ उठलेली आहे बघा असं उतार्यात आले.
की काय म्हटलंय की अमेरिकन लोकांचे काम भारतीय लोक हिरावून घेत आहे म्हणून तर सगळे बाहेर हाकललेत बघा. म्हणून उत्तर काय असणार आहे? बी बरोबर असणार आहे, पर्याय 4. देशाचा विकास करण्यासाठी कोणते धोरण राबविणे गरजेचं आहे? तर स्वयंपूर्ण बनणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्मनिर्भर भारत. आपले सन्माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, नाही का? म्हणून उत्तर 3 असणार आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा व्यापार किती डॉलर आहे? तर $100 बिलियन आहे, जास्त काही नाही, लक्षात घ्या. तर याचं उत्तर सरळ सरळ फॅक्च्युअल होतं, उत्तर 2 असणार आहे. उत्तरा सोपा होता. सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या ओळखा असा प्रश्न विचारलाय. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित म्हणजे तृतीयांत आले म्हणजे हे बरोबर असणार आहे. रोगमुक्त, रोगापासून मुक्त, ऊनहून आले म्हणजे पंचमी पाहिजे, इथे पंचमी पाहिजे. वाघनख, वाघाची नख म्हणजे इथं षष्ठी, हे बरोबर आहे, बी चुकीचा आहे. पाणबुड्या, पाण्यातील बुड्या म्हणजे पाण्यातील म्हणजे ठिकाण आहे म्हणजे सप्तमी पाहिजे, बरोबर का? म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे. ए आणि सी बरोबर असणार आहे, पर्याय 1 असणार आहे. उत्तर लक्षात घ्या, ए आणि सी पर्याय 1 बरोबर असणार आहे. प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्द गट ओळखा असा एक प्रश्न विचारलाय, हा चुकीचा आहे. हा असा शब्द पाहिजे, हरी कृपा, लक्षात घ्या. शुद्ध लेखनाच्या नियमावर प्रश्न आहे. वधू परीक्षा हा जो प्रश्न आहे, वधू परीक्षा असं पाहिजे. कविराज असा पाहिजे, कविराज हा शब्द. गतिमान या ठिकाणी गतिमान असा शब्द पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. वायुपुत्र, पशु पक्षी, भानुविलास, लघुकथा, महिपाल, वाणीवैभव, नदीतीर, भगिनी मंडळ, बी आणि सी या ठिकाणी बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी जर बघितलं शत्रू पक्ष जर आपण बघितला तर हा उकार पहिला पाहिजे, रविवार बरोबर आहे. भक्ती हा शब्द जो आहे, भक्ती हा शब्द असा पाहिजे, लक्षात घ्या. पशु हा शब्द असा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर हा चुकीचा आहे. ए आणि डी चुकीचा आहे आणि बी आणि सी बरोबर असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता बघा, अरे राजू बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत कशी आहे? शेवटी जर बघितलं आईची तब्येत कशी आहे म्हणजे प्रश्न विचारलाय म्हणजे प्रश्नचिन्ह येणार आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आलंय का? बघा, अरे राजू बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत कशी आहे? उत्तर 2 या ठिकाणी येणार आहे, लक्षात घ्या. शुद्ध लेखन नियमानुसार शब्दाचा पर्याय ओळखा. या ठिकाणी जर बघितलं तर आशीर्वाद हा शब्द असा चुकीचा आहे, लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. आता या ठिकाणी बरोबर आहे पण अनसुया, अनुसया नाही बरं का, त्यामुळे या ठिकाणी हा पर्याय गेला. आध्यात्मिक बरोबर आहे, अनसुया बरोबर आहे, आशीर्वाद बरोबर आहे, पर्याय 2 आहे. PYQ वर विचारलेला प्रश्न आहे, 0 एरर मध्ये आपण करेक्ट दिलेला आहे, लक्षात घ्या. उत्तर 2 असणार आहे. शेवटचा प्रश्न बघा, वसुधा आपली एकटीच पुढे निघून गेली, या वाक्यातील पुढील विधाने योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय विचारले? आपली हा व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय, बाकीचं सोडून द्या. बघा, याचं उत्तर काय बरोबर आहे? ए बरोबर आहे, कारण एकटीच हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे का? नाहीये. पुढे हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी आहे का? नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे जे शब्द वाक्यात कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत ते निरर्थक असतात, त्यांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय असं म्हणतो. वसुधा या ठिकाणी एकटीच पुढे निघून आली असं म्हणू शकलो असतो, पण आपली हा शब्द आपण घेतलेला आहे. बोलताना काही वेळा आपण लकब बनवून घेतो किंवा बिनकामाचा घेतो, त्याला काय म्हणायचं? व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणायचं. बेटे, आपला, बरं का यासारखे शब्द याच्यामध्ये येतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी ए बरोबर आहे, बी सी चूक असणार आहे. तर उत्तर याचं 4 असणार आहे मित्रांनो. तर हे होते राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ची संभाव्य उत्तरे. धन्यवाद.